तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर असा आहे, साखर तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल आवश्यक असतो? साखर तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता कच्चा माल आवश्यक असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। ऊस हा कच्चा माल जो आहे साखर तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो। पुढचा प्रश्न, गुजरात राज्यामध्ये खालीलपैकी कोणता पुतळा उभारण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे। भारतातील गुजरात या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता पुतळा उभारण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे भारतातील गुजरात राज्यामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा पूर्णपणे तयार होण्यासाठी एकूण किती वर्षाचा कालावधी लागलेला आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा पूर्णपणे तयार होण्यासाठी एकूण किती वर्षाचा कालावधी लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। एकूण 5 वर्षाचा जो कालावधी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा पूर्णपणे तयार होण्यासाठी लागलेला आहे। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या वडिलांचे कितवे अपत्य होते ते सांगायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वडिलांचे कितवे अपत्य होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या वडिलांचे 14वे एक अपत्य होते। पुढचा प्रश्न, गोदावरी नदीच्या खोऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जात असते? गोदावरी नदीच्या खोऱ्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। संतांची भूमी या नावाने जे आहे गोदावरी नदीच्या खोऱ्याला ओळखण्यात येत असते। पुढचा प्रश्न, साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते? साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। साधना हे जे साप्ताहिक आहे साने गुरुजी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये जस्त आणि शिक्षा मिळवून देणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्रामध्ये जस्त आणि शिक्षा मिळवून देणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। नागपूर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये जस्त आणि शिक्षा मिळवून देणारा एक प्रमुख जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, सिंधुताई सपकाळ यांनी कितीपेक्षा जास्त मुलांना दत्तक घेतली होते ते सांगायचं आहे। सिंधुताई सपकाळ यांनी एकूण किती मुलापेक्षा जास्त मुलांना दत्तक घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। 1200 पेक्षा जास्त मुलांना जे आहे सिंधुताई सपकाळ यांनी दत्तक घेतलेले होते। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी। सिंधुताई सपकाळ यांना कितीपेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। सिंधुताई सपकाळ यांना एकूण कितीपेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 750 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सिंधुताई सपकाळ यांना गौरवण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे ते सांगायचं आहे। साल 2021 मध्ये सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झालेला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील। पद्मश्री हा जो पुरस्कार आहे 2021 मध्ये सिंधुताई सपकाळ यांना मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार मिळाले होते ते सांगायचं आहे। सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार मिळालेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। नारी शक्ती शांतता पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार हे जे सर्व पुरस्कार आहेत सिंधुताई सपकाळ यांना प्राप्त झालेले आहेत। पुढचा प्रश्न, प्रत्येक एक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील किती मिनिटे कमी करत असते? प्रत्येक एक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील एकूण किती मिनिटे कमी करत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। प्रत्येक एक सिगारेट जे आहे व्यक्तीच्या जीवनातील 11 मिनिटे कमी करत असते। पुढचा प्रश्न, मुस्लिम बोर्डिंग वसतिगृह खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी काढले होते ते सांगायचं आहे। मुस्लिम बोर्डिंग वसतिगृह खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा काढण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। शाहू महाराज यांच्याद्वारा जे आहे मुस्लिम बोर्डिंग वसतिगृह काढण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वधर्म परिषद कोणाच्या भाषणामुळे जगभर गाजली होती ते सांगायचं आहे। सर्वधर्म परिषद ही कोणाच्या भाषणामुळे सर्व जगभर गाजलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे जे आहे सर्वधर्म परिषद जगभर गाजलेली होती। पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेले सर्वधर्म परिषद कोठे पार पडली होती ते सांगायचं आहे। स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेले सर्वधर्म परिषद ही कोणत्या ठिकाणी पार पडलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी
ठिकाणी की 3 योग्य आहे. शिकागो या जे ठिकाणी आहे स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेले सर्वधर्म परिषद पार पडलेली होती. पुढचा प्रश्न, गुरु अर्जुन देव हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे गुरु होते ते सांगायचं आहे. गुरु अर्जुन देव हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे गुरु होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शीख या धर्माचे जे आहे गुरु अर्जुन देव हे एक गुरु होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गुरुने शीख धर्मांच्या ग्रंथाचे संकलन केले होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या गुरुने शीख धर्मांच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी गुरु अर्जुन देव यांनी जे आहे शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतातील खेड्यांची संख्या सुमारे किती लाख आहे ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतातील खेड्यांची संख्या ही सुमारे किती आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. 6,41,000 एवढीचे आहे संपूर्ण भारतातील सुमारे खेड्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न, बंधन एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते ते सांगायचं आहे. बंधन एक्सप्रेस ही खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावत असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. भारत बांगलादेश या 2 शहरादरम्यान किंवा देशादरम्यानचे आहे बंधन एक्सप्रेस धावत असते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. शेक्सपियरच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेले होते. शेक्सपियर यांच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर यांनी जे आहे शेक्सपियर यांच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर कोणत्या नावाने केलेले होते. गोपाळ गणेश आगरकर यांनी हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या नावाने केलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विकर विलासित या नावाने जे आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शेती हा जो व्यवसाय आहे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी नद्यांचे संरक्षण करणे हा मानवाचा कोणता अधिकार आहे ते सांगायचं आहे. नद्यांचे संरक्षण करणे हा मानवाचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. नद्यांचे संरक्षण करणे हा मानवाचा मूलभूत कर्तव्यातील एक अधिकार होत असतो. पुढचा प्रश्न, महापूर या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग कोणत्या व्यक्तींनी केला होता ते सांगायचं आहे. महापूर या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विनायक दामोदर सावरकर यांच्याद्वारा जे आहे महापूर या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. माझी जन्मठेप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. माझी जन्मठेप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विनायक सावरकर यांनी जे आहे माझी जन्मठेप या प्रसिद्ध पुस्तकाचे एक लेखक होते. पुढचा प्रश्न पाहूया. क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो ते सांगायचं आहे. क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. स्कर्वी हा जो रोग आहे क जीवनसत्वाच्या अभावी होणारा एक रोग आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुक्यांची संख्या आहे ते सांगायचं आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची जी संख्या आहे 76 एवढी स्थित आहे. पुढचा प्रश्न, चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग हा व्यक्ती कोणत्या देशाचा नागरिक होता ते सांगायचं आहे. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग हा व्यक्ती खालीलपैकी कोणत्या देशाचा नागरिक होता. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग हा जो व्यक्ती आहे अमेरिका या देशाचा एक नागरिक होता. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणत्या ठिकाणी निघाले होते ते सांगायचं आहे. महात्मा गांधी हे मिठाच्या सत्याग्रहासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी निघालेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. दांडी या ठिकाणी जे आहे महात्मा गांधी हे मिठाच्या सत्याग्रहासाठी निघालेले होते. पुढचा प्रश्न, जगातील अमेरिका हा देश कोणत्या दिवशी स्वातंत्र्य झाला होता ते सांगायचं आहे. जगातील अमेरिका हा देश कोणत्या दिवशी स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 4 जुलै या दिवशी जे आहे अमेरिका हा देश त्यांचा स्वातंत्र्य दिवस
साजरा करत असतो? पुढचा प्रश्न, अण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणत्या समाजसुधारकाचा जास्त प्रभाव पडला होता ते सांगायचं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यावर खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा सर्वात जास्त प्रभाव होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो प्रभाव आहे अण्णाभाऊ साठे यांच्यावर सर्वात जास्त प्रमाणामध्ये पडलेला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये CIDचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये CIDचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये CIDचे मुख्यालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती राष्ट्रपतींना भारतरत्न मिळाला आहे ते सांगायचं आहे. भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती राष्ट्रपतींना भारतरत्न प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतामध्ये आतापर्यंत एकूण 6 राष्ट्रपतींना भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील केरळ हे जे राज्य आहे या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त स्थित आहे. पुढचा प्रश्न, केरळ राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे? केरळ या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे जे आहे स्त्रियांचे प्रमाण 1084 एवढे आहे. पुढचा प्रश्न, पानशेत धरण कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. पानशेत धरण हे खालीलपैकी कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. पानशेत धरण जे आहे तानाजी जलाशयाच्या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे ते सांगायचं आहे. एसाजी कंक जलाशय असे खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, एसाजी कंक जलाशय असे जे आहे भाटकर धरणाच्या जलाशयाचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक योग्य राहील. संभाजी असे जे आहे वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, पेंच व्याघ्र क्षेत्र खालीलपैकी कोणत्या 2 राज्याशी संबंधित आहे? पेंच व्याघ्र क्षेत्र हा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मध्य प्रदेश, महाराष्ट्र या दोन्ही राज्याशी पेंच व्याघ्र प्रकल्प किंवा क्षेत्र संबंधित आहे. पुढचा प्रश्न, कुलाबा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे ते सांगायचं आहे. कुलाबा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. रायगड या जिल्ह्याचे कुलाबा असे एक जुने नाव होते. पुढचा प्रश्न, अनाथ बालकांसाठी अनाथालय कोणत्या संघटनेने स्थापन केलेले होते? अनाथ बालकांसाठी अनाथालय हे कोणत्या संघटनेने स्थापन केलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. प्रार्थना समाज या संघटनेने जे आहे अनाथ बालकांसाठी अनाथालय स्थापन केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. प्रार्थना समाजाने अनाथांसाठी अनाथालय कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते? प्रार्थना समाजाने अनाथासाठी अनाथालय हे कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रार्थना समाजांचे आहे अनाथांसाठी अनाथालय पंढरपूर येथे स्थापन केलेले होते. पुढचा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीला भारतातील कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे संबोधले जात असते? ब्रह्मपुत्रा नदीला भारतातील कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ब्रह्मपुत्रा नदीला भारतातील आसाम राज्याचे दुःख अश्रू संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. बॅरिस्टर जिना यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? बॅरिस्टर जिना यांना खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कैद-ए-आजम या दुसऱ्या नावाने बॅरिस्टर जिना यांना ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते? घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. देशरत्न या दुसऱ्या नावाने घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न, पंडित नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? पंडित नेहरू यांना खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, पंडित नेहरू यांना जे आहे शांतीदूत या दुसऱ्या नावाने देखील ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न, मक्याचे कणीस हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? मक्याचे कणीस हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. जर्मनी या देशाचे जे आहे मक्याचे कणीस हे एक राष्ट्रीय चिन्ह आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे.
ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कांगारू जे आहे ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सर्व करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.